शीतकालीन सत्र खत्म होने के लिए सिर्फ एक दिन बचा है, तो भी हनुमान टेकड़ी पर मोर्चों का आक्रोश जारी है। आज गुरुदेव युवा संघ की ओर से मोर्चा निकाला गया है। जानते हैं उनकी प्रमुख मांगे क्या है। मोर्चा आक्रोश मोर्चा यासाठी काढण्यात आला। जो आमचा यवतमाळ जिल्हा आहे हे आदिवासी जिल्हा हे घोषित आहे आणि सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाल्या आहे। फक्त हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या पाठीशी नाही आहे, कष्टकऱ्यांच्या पाठीशी नाही आहे, दिव्यांगाच्या पाठीशी नाही आहे, गोरगरिबाच्या पाठीशी नाही आहे। हे सरकार आपलं घर भरण्याकरताच आहे। हे 3 तालाची 3 सरकार आहे। गेल्या 15 वर्षापासून मी विधान भवनवर मोर्चा घेऊन येत आहो। मला फक्त चॉकलेट दिल्याशिवाय या सरकारनं काही केले नाही। मला याआधी विजय गाईत आदिवासी मंत्री भेटले, पारधी समाजाचे सर्व प्रश्न करतो म्हणे। आजची परिस्थिती पारधी समाजाची आहे। लहान लहान 1 वर्षाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा लेकरू भीक मागत आहे रस्त्यावर। हे सरकार काय जनतेचा विकास करणार? यांनी काय केलं? इलेक्शनच्या वेळेस लाडकी बहिणीला पैसे खात्यात टाकले आणि आता 2100 रुपये कबूल केले, पण आमच्या दिव्यांगाला 275 रुपये महिना मिळते। आजच्या महागाच्या काळामध्ये 450 रुपये तर रिचार्ज आहे। 275 रुपयात यांचं उदरनिर्वाह होणार का? या सरकारला आमच्या दिव्यांगाच्या घरावर घर पडत आहे। या श्रीमंत लोकांना घर दिल्या जाते। अंत्योदयाचं कार्ड आहे, राशन कार्ड। आम्ही मोर्चे काढूनही आम्हाला जिल्हा प्रशासन देत नाही धान्य। 20 किलो गहू 15 किलो तांदूळ हे द्यायला तयार नाही सरकार। म्हणजे सरकार काय कामाची आहे? त्यामुळे यांनी मुख्यमंत्री वयश्री योजना काढली पुऱ्या महाराष्ट्रामध्ये। इलेक्शनच्या वेळेस काय यांना 3000 रुपये औषधी गोळ्यासाठी देऊ, परंतु त्यांनी काय केलं? 1 महिना योजना चालवली आणि ती योजना बंद केली आहे। मैं अभी पूरे प्लानिंग के साथ हूँ। ये पुलिस वालों को भी दिखेगा नहीं, मैं कैसा पेटूंगा कैसा मरूंगा। ये मेरा शेवटला आंदोलन आहे। आंदोलन काढणं आणि कार्यकर्ता जमा करणं हे कोणाचं साधारण काम नाही आहे। आणि त्यात हे जे ज्याला चालतं नाही आहेत, काऊन का ते हक्काची मागणी करायला आली आहे, त्यांचा हक्क आहे, तर ते असे माझ्या संघ हे पेटायला तयार आहेत। काऊन का आम्ही 1-1 रुपया जमा करून इथं याची कोशिश केली आहे। आम्ही भीक मागितली आहे या मोर्चाला येण्याकरता, काऊन का आम्ही धन्नासेठ नाही आहो। या आमदार खासदाराला 1.5 लाख रुपये पेन्शन भेटते आणि आम्हाला 275 रुपये। काय देश कुठे चालला? अशी परिस्थिती आहे का आमच्यावर सरकारचं कोणतंच लक्ष नाही आहे। कलेक्टर राहो, आमदार राहो, खासदार राहो, हे आपलंच स्वतःचं घर भरते, आमच्यावर कधी दिव्यांगावर लक्ष देत नाही। यवतमाळ जिल्हा पहिलेच शेतकऱ्यासाठी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे। कुठे एवढे मेले नसन, पण यवतमाळ जिल्हा आत्महत्यासाठी डंक्यावर आहे। आणि यवतमाळ जिल्हा रोजच्या रोज मर्डर होते, सुरी कापल्यासारखं, पण तर कोणता आमदार याच्यावर लक्ष देत नाही। हे दुःखद गोष्ट आहे। आमची अशी मागणी आहे आमच्या सर्व दिव्यांगाची की जसं तुम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये करत आहे, तसे आमच्या जे दिव्यांग आहे आणि जो दिव्यांग जो काही करू शकत नाही, काबाड कष्ट करू शकत नाही, त्या दिव्यांगाला तुम्ही फक्त 1500 रुपये देतात। या महागाईच्या काळामध्ये 1500 रुपये काहीच नाही आहे। आमची यवतमाळ जिल्ह्यातले संपूर्ण दिव्यांगाची एकच मागणी आहे की या सगळ्या दिव्यांगांना घरकुल द्या, 3000 रुपये महिना द्या, म्हणजे जेणेकरून दिव्यांगाचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे। असे काही दिव्यांग आहे जे बिचारे काही करू शकत नाही, जसा मी आहे तसे माझ्यासारखे बरेचसे जे दिव्यांग आहे ते आपल्या हाताने काहीच करू शकत नाही। पण जर पैसा राहिला, पैसा एक खूप मोठी चीज आहे, पैसा जर राहिला तर घरचे नातेवाईक देखील मदत करतात, नाही तर ते देखील मदत करत नाही। म्हणून या सरकारला असं मी सांगतो की आमच्या दिव्यांगाकडे लक्ष द्या। माझ्या दिव्यांग बांधवाकडे अजूनही घरकुल नाही आहे, बरेचसे भाड्यानं राहत आहे, त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे। यवतमाळ जिल्ह्यातले कलेक्टर, तहसीलदार हे जे मोठे लोक आहेत, जे श्रीमंत आहे, त्यांच्याकडे धावणारे आहे। आमच्यासारखा दिव्यांग जर ऑफिसमध्ये गेला तर त्याला वारंवार बसून ठेवतात, म्हणतात थोड्या वेळाने थोड्या वेळाने दे। माझ्यासारखा दिव्यांग हा किती वेळ बसणार आहे? असे आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले जो कलेक्टर आहे तो अत्यंत खराब आहे। आम्ही अशी मागणी करतो का त्याला बदलवूनच टाका, कारण की जोपर्यंत तो यवतमाळ जिल्ह्यात कलेक्टर म्हणून आला, पण त्यानं दिव्यांगासाठी एकही चांगली योजना तर आणलीच नाही, पण आमच्या दिव्यांगाकडे एकही त्यानं लक्ष दिलं नाही। आणि नाही त्यानं मुख्यमंत्री ते दिव्यांग योजनेसाठी ते कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिस खोलायचं ते देखील खोललं नाही। आमच्या इथचा कलेक्टर, तहसीलदार, मुख्य अधिकारी हे फक्त जे श्रीमंत आहे त्यांच्याकडे लक्ष देते, गोरगरिबा दिव्यांगाकडे नाही। जर आज आमची मागणी पूर्ण झाली नाही, जसं सरनं सांगितले की आम्ही काही ना काही करू, तसे माझे दिव्यांग बंधू आणि भगिनी एवढ्याने काहीतरी संघ आणलेला आहे। आम्ही या सरकारला दाखवून देऊ का माझा दिव्यांग हा कोण आहे। जशी सरकार शेतकऱ्याला घाबरते, तशी आता यानंतर सरकार दिव्यांगा देखील घाबरणार।